हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचे महत्त्वाचे टॉपिक डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट हा टॉपिक डिस्कस करत आहोत. तर कॅश फ्लो स्टेटमेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग मधला महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर प्रश्न विचारताना आपल्याला कॅश इनफ्लो कोणते, कॅश आउटफ्लो कोणते, ठीक आहे, आपल्याला काही एक्झाम्पल दिले जातात आणि याच्यापैकी कॅश इनफ्लो ओळखा म्हणून सांगितले जातात किंवा कॅश आउटफ्लो ओळखा म्हणून सांगितले जातात. उदाहरणार्थ आपल्याला प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग आर इनफ्लो ऑफ कॅश, ठीक आहे, आणि ट्रान्झॅक्शन दिल्यात तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स, त्यानंतर सेल ऑफ फिक्स असेट, गुड्स परचेस, अशा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन दिल्या. ठीक आहे, आपण शेअर्स इश्यू केले, शेअर्स दिले, शेअर्स गेले, कॅश आली. ठीक आहे, म्हणजेच कॅश आली म्हणजे हे इनफ्लो आहे. सेल, फिक्स असेट सेल केली, फिक्स असेट गेली, कॅश आली, हे सुद्धा इनफ्लो आहे. त्यानंतर गुड्स परचेस केला, गुड्स परचेस केला म्हणजे आपण खरेदी केला म्हणजे इथे कॅश गेली, आउटफ्लो आहे. ठीक आहे, म्हणजे या टाईपचे आपल्याला वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन दिल्या जातात. याच्यामध्ये कॅश इनफ्लो कोणते, कॅश आउटफ्लो कोणते, तर याच्यावर प्रश्न विचारला जातो. कधी आपल्याला इनफ्लो विचारतील, कधी आउटफ्लो विचारतील. ठीक आहे, तर या टाईपने एक प्रश्न विचारला जातो. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला विचारलं ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणती आहे. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ज्या ट्रान्झॅक्शन आपल्या रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीशी संबंधित असतात, तर याला ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोचे 3 टाईप आहेत. ठीक आहे, एक आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, दुसरा आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी आणि तिसरा आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. हा झाला डायग्राम कॅश फ्लो स्टेटमेंटचा. आता कॅश फ्लो स्टेटमेंटचे 2 कॉलम असतात, एक कॅश इनफ्लो, दुसरा आउटफ्लो. ठीक आहे, कॅश इनफ्लोला आपण कोणकोणते इनफ्लो दाखवतो, कॅश इनफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज, कॅश इनफ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आणि कॅश इनफ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. कधी कधी आपल्याला हे बायफर्केशन सुद्धा विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, किंवा विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, म्हणजे कोणते ट्रान्झॅक्शन ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचे किंवा कोणतं कॅश इनफ्लो आपल्याला ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमधून मिळालं किंवा कोणतं कॅश इनफ्लो आपल्याला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीतून मिळालं किंवा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन दिले जातात. याच्यामध्ये ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, तर या टाईपने देखील प्रश्न विचारला जातो. मग ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतात, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतात आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतात, तर हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. मग कॅश इनफ्लो 3 टाईपचे असतात, कॅश इनफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, आणि कॅश आउटफ्लो पण सेम मेथडने कॅश आउटफ्लो. मग आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या बिझनेसच्या डे टू डे जे आपले रेग्युलर सेल आहेत, गुड्स परचेस सेल, तर त्याच्याशी रिलेटेड आणि आपले रेग्युलर इन्कम आणि रेव्हेन्यू इन्कमशी रिलेटेड जे आहे, रेव्हेन्यू इन्कम अँड एक्सपेन्सेसशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी असतात, तर त्या सगळ्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे असेटशी रिलेटेड ज्या ट्रान्झॅक्शन असतात त्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेसच्या फायनान्सशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी येतात. ठीक आहे, तर हे पॉईंटसुद्धा आपण डीपली डिस्कस करणार आहोत. मग कॅश आउटफ्लो किती प्रकारचा असतं, कॅश आउटफ्लो फॉर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर हा झाला कॅश फ्लो चार्ट. चार्टमध्ये बघितल्याप्रमाणे आधी आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी डिस्कस करू. तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आर द प्रिन्सिपल रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज. प्रिन्सिपल रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे आपलं जे बिझनेसचं जे मेन इन्कम असतं, म्हणजे आपण वस्तू आणि सेवाची विक्री करतो आणि सेल्समधून जे आपल्याला पैसे मिळतात, तर याला रेव्हेन्यू म्हणतात. मग ते रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी असतात, तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. ठीक आहे, उदाहरणार्थ गुड्स तयार करणे आणि विकणे, तर याच्याशी संबंधित जेवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, तर त्या सगळ्या कशामध्ये येतात, त्या सगळ्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. म्हणजे वस्तू आणि सेवांची विक्री करण्यासाठी आपण मग प्रोडक्शनला लागणारा खर्च किंवा आपला ऑफिसचा सगळा खर्च, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, वस्तू उत्पादनासाठी लागणारा खर्च, वस्तू सेल्स करण्यासाठी लागणारा खर्च, त्यानंतर आपण स्टाफला सॅलरी दिली किंवा वर्करला वेजेस दिल्या,
तर हे सगळे खर्च, त्याच्यानंतर वस्तू परचेस केल्या, वस्तू सेल केल्या, तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन कशामध्ये येतात? ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. ओके, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आर प्रिन्सिपल रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये काय काय येतात? मग ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमधले इनफ्लो काय? कॅश सेल्स, आपण वस्तू विकल्या, ठीक आहे, आपले जे रेग्युलर सेल्स आहेत कॅश सेल्स. त्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर, आपण जर उधारीवर वस्तू विकलेल्या त्याची कॅश मिळाली तर ते सुद्धा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात, ऑपरेटिंग इनफ्लोमध्ये येतात, ठीक आहे. त्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम कमिशन फीस, आपल्याला कमिशन मिळालं, ठीक आहे, आपले जे रेग्युलर बिझनेसचं काही काम असेल त्यात कमिशन मिळालं, फीस मिळाली, हे आपलं रेव्हेन्यू इन्कम आहे का नाही? ठीक आहे, मग हे रेव्हेन्यू इन्कम आपण कशामध्ये येणार? ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. रॉयल्टी अँड अदर रेव्हेन्यूज, आपल्याला जर रॉयल्टी मिळत असेल, आपल्याला मिळालेली रॉयल्टी, ठीक आहे, मग ते आपलं इन्कम आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये ना. त्यानंतर आउटफ्लो, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचे आउटफ्लो काय? जर समजा आपण इथं कॅश सेल्स इनफ्लोमध्ये आलं, कॅश परचेस कशामध्ये आहे ना? आउटफ्लोमध्ये आहे ना, ठीक आहे. कॅश परचेस केले, क्रेडिटरला पेमेंट केली. त्यानंतर कॅश ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, जे आपले ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात, उदाहरणार्थ सॅलरी, वेजेस, तर हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याच्यामध्ये येणार. ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे, तर हे सगळे कशामध्ये येणार? कॅश आउटफ्लोमध्ये येणार. त्यानंतर पेमेंट ऑफ वेजेस पेड केला, तर हे सुद्धा कशामध्ये येणार? आउटफ्लोमध्ये येणार. टॅक्स पेड केला, बिझनेसचा टॅक्स पेड केला, तर हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्येच येतात. मग हे काय येणार? कॅश आउटफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. तर ह्या झाल्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर दुसऱ्या टाईपच्या ॲक्टिव्हिटी आहेत इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड ॲक्वेजिशन ऑर परचेस. ॲक्वेजिशन म्हणजे काय? परचेस. अँड डिस्पोजल म्हणजे काय? सेल. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड परचेस, सेल ऑफ लॉंग टर्म असेट, ठीक आहे. लॉंग टर्म असेट म्हणजे फिक्स असेट. ज्यावेळेस फिक्स असेट आपण खरेदी विक्री करतोय, इन्व्हेस्टमेंट खरेदी विक्री करतोय, तर या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण काय करतो? आपलं कॅपिटल इन्व्हेस्ट करतो का नाही बिझनेसमध्ये, ठीक आहे. आपण मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं, मग आपला पैसा इन्व्हेस्ट करतोय आपण तिथे, ठीक आहे. कशासाठी? लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी. मग हे किंवा आपला रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे आपल्या अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, बिझनेसची अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण ज्या फिक्स असेट परचेस करतोय किंवा त्याच्या सेल करतोय, इन्व्हेस्टमेंट परचेस सेल करतोय, तर या ॲक्टिव्हिटी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. ओके, मग याच इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीचा कॅश इनफ्लो काय येईल? सेल ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट विकली, पैसे आले, ठीक आहे. आउटफ्लोमध्ये काय येणार? परचेस केली आपण फिक्स असेट, ठीक आहे. कॅश इनफ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी काय? सेल ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट विकली, इन्व्हेस्टमेंट विकली, आपण काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळाला, ठीक आहे. म्हणजे बँकेमध्ये आपण फिक्स डिपॉझिट केलं, त्याचा इंटरेस्ट मिळाला, ठीक आहे. बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, पोस्टामध्ये पैसे आपण सेव्ह केले, तर त्याचा इंटरेस्ट, मग तो इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. डिव्हिडंड रिसिव्ड, आपण जर समजा एखाद्या XYZ कंपनीचे शेअर्स खरेदी केले, म्हणजेच आपण तिथे इन्व्हेस्टमेंट केली, ठीक आहे. मग त्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला डिव्हिडंड मिळाला, मग हे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी इनफ्लोमध्ये येणार. ओके, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आउटफ्लोमध्ये काय येणार? जर समजा आपण फिक्स असेट परचेस केली एखादी, त्याच्यानंतर एखादी इन्व्हेस्टमेंट आपण परचेस केली, तर हे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीचे आउटफ्लो येणार. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या? ज्यावेळेस आपण फिक्स असेट खरेदी विक्री करतोय किंवा इन्व्हेस्टमेंट खरेदी विक्री करतोय, तर त्या ॲक्टिव्हिटीला काय म्हणतात? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. मग ज्यावेळेस आपण असेट विकली त्यावेळेस पैसे येतात, त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला इंटरेस्ट, डिव्हिडंड मिळाला त्यावेळेस पैसे येतात, ठीक आहे. म्हणजे कॅश इनफ्लो कोणते? सेल ऑफ फिक्स असेट, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, ह्या इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीचे इनफ्लो झाले. आणि आउटफ्लो काय? आपण इन्व्हेस्टमेंट परचेस केली, फिक्स असेट परचेस केली, तर हे झाले इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीचे आउटफ्लो. आणि एक लास्ट प्रकार बघू, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोचा तिसरा प्रकार काय? फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज आर ॲक्टिव्हिटीज दॅट रिझल्ट इन द चेंज इन द साईज ऑफ कंपोजिशन ऑफ ओनर्स कॅपिटल. ज्या ट्रान्झॅक्शनमुळे ओनर्स कॅपिटल चेंज होतं. ओनर्स कॅपिटल म्हणजे भाग भांडवल किंवा भांडवल चेंज होईल, कॅपिटल चेंज होईल किंवा शेअर कॅपिटल चेंज होईल, ठीक आहे. अँड बॉरोईंग कॅपिटल, लॉंग टर्म लोन्स अँड शॉर्ट टर्म लोन्स, ठीक आहे. म्हणजे बिझनेसच्या ज्या बॉरोईंग्स आहेत, जे लोन आहेत, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म लोन,
ठीक आहे. लोन घेणे आणि लोन देणे हे कशामध्ये येणार? फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. शेअर कॅपिटल इश्यू करणे आणि रिडम्पशन करणे हे सुद्धा कशामध्ये येणार? फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. ओके. मग आता बघा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज, कॅश इनफ्लो कोणत्या? शेअर्स इश्यू केले कॅश येते, डिबेंचर इश्यू केले कॅश येते. ठीक आहे. एखादा आपण लोन घेतलं, शॉर्ट टर्म लोन घेतलं, लॉंग टर्म लोन घेतलं, ठीक आहे, मग तिथे कॅश येणार. मग फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कॅश जाणार कुठे कुठे? ज्यावेळेस आपण शेअर्स इश्यू केले कॅश आली, रिडम्पशन केलं कॅश गेली. ठीक आहे. मग रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स, रिडम्पशन ऑफ डिबेंचर, शेअर्स इश्यू केलेले आपण रिडम्पशन केले म्हणजे कॅश चालली, डिबेंचर्स रिडम्पशन केलं कॅश जाणार. इथं लोन घेतलं कॅश आली, लोन पेड केलं कॅश गेली. ठीक आहे. रिपेमेंट ऑफ लोन, त्याच्यानंतर आपण जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावर जर इंटरेस्ट आपण पेड केला, लोनचा डिबेंचरचा आपण इंटरेस्ट पेड केला म्हणजेच कॅश आउटफ्लो झाली. शेअर्स जे आपल्याकडे आहेत त्याच्यावर डिव्हिडंड आपण पेड केला. ठीक आहे. तर ते सुद्धा कॅश आउटफ्लोमध्ये येणार. ओके. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी येणार? शेअर कॅपिटलशी रिलेटेड किंवा कॅपिटलशी रिलेटेड आणि लोनशी रिलेटेड, लायबिलिटी, एक्सटर्नल लायबिलिटीशी रिलेटेड. ठीक आहे. म्हणजेच बिझनेसचं शेअर कॅपिटल किंवा लॉंग टर्म डेप्ट्स याच्याशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी येणार. मग त्याच्यामध्ये कॅश इनफ्लोमध्ये काय काय येणार? शेअर्स इश्यू केले, डिबेंचर्स इश्यू केले किंवा लोन शॉर्ट टर्म लॉंग टर्म लोन घेतलं तर ते फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इनफ्लो या कॅटेगरीत येणार. आणि जर समजा आपण शेअर्सचं रिडम्पशन केलं, डिबेंचरचं रिडम्पशन केलं, लोन रिपेमेंट केली, भागाची परतफेड, कर्जरोख्याची परतफेड, लोनची परतफेड, ठीक आहे, कर्जाची परतफेड, तर हे कॅश आउटफ्लोमध्ये येणार फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये. आणि जर आपण घेतलेल्या लोनचा इंटरेस्ट दिलेला आहे किंवा डिबेंचरचा इंटरेस्ट दिलेला आहे, आपल्याकडे जे भाग आहेत त्यांना डिव्हिडंड दिलेला आहे, तर हे कशामध्ये येणार? कॅश आउटफ्लोमध्ये येणार. मग ही कोणती ॲक्टिव्हिटी आहे? फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर हे झाले कॅश फ्लो स्टेटमेंटच्या आपण कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो कोणत्या आहेत, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, तर हे आपण आज डीपली बघितलेले. आता याच्यावर प्रश्न विचारताना आपल्याला काय केलं जातं? ट्रान्झॅक्शन दिल्या जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारलं जातं आयडेंटिफाय द ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी किंवा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी किंवा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी ते विचारलं जातं. किंवा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कन्सिस्ट ऑफ, ऑप्शन खाली दिलेत, किंवा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कन्सिस्ट ऑफ, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी किंवा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर या टाईपने ह्या प्रकारावर, या तिन्ही प्रकारांवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये मुख्यतः कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोवर प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यानंतर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत, तर हे सगळं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये हे 2 पॉईंट अत्यंत महत्त्वाचे, याच्यावर तुम्हाला 100% एक तरी प्रश्न येतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तुमच्याकडे अजून काही नवीन पॉईंट्स असतील ज्याच्यावर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तर ते पॉईंट देखील कळवा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.